सकाळी उठले, झाडून वगैरे काढलं आणि अंघोळीच्या अगोदर केसांना मला थोडंसं सिरम बनवायचं होतं. तर मेथी दाणे आणि थोडीशी चहापत्ती आणि थोडंसं तांदूळ टाकून मी शिजवून घेतलेलं आहे. 1 कप पाणी टाकलं होतं, त्याचं मी अर्धा कप पाणी करून घेतलेलं. तुम्ही पाहू शकता हे एवढं मी टाकलं होतं, कारण माझे केस खूप गळतात आणि केसांसाठी मी एक सिरम बनवते, म्हणजे चालू केले आणि रिझल्ट पण छान आहे. तर आता हे आपण केसांना लावून घेऊ आणि नंतर मग अंघोळ वगैरे करते. आता हे सिरम आहे ते आपल्या केसांना आपण तेल कसं लावतो तसं छान असं लावून घेते. नाहीतर एखाद्या तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये टाकून सुद्धा ते आपल्या केसांना स्प्रे करू शकता. अंघोळ केली आणि नंतर मायराला पण अंघोळ घातली. मायराची पण मायराचं पण आवरून दिलं. छान तिचा पण मेकअप केला. बघा ती किती छान मेकअप करून देते. एक पावडर लावायला गेली मी तर दुसराच काहीतरी कुठं करते, म्हणजे मेकअप अजिबात करून देत नाहीये. आणि कसं तरी तिचा मी मेकअप करते रोज, पण रोज तर करतच नाही म्हणा, पण जसं जमलं तसं करते, कारण ती अजिबात काही करून देत नाही. आणि तिच्या मागे एवढं लागायला मला पण एवढा टाइम नसतो. तर तिचं मी आवरून दिलं आणि परत मला पण अजून बाकीची पण कामं होती. आज मी डोश्याचं पीठ पण मला दळायचं होतं, कारण मी तांदूळ आणि डाळ आहे ती आदल्या दिवशी भिजायला टाकली होती, म्हणजे रात्री भिजायला टाकली होती. ते पण मला दळून घ्यायचं होतं, कारण डोसे खूप दिवस झालं खाल्ले नव्हते. डोश्याचं पीठ केल्यानंतर त्यातच मी इडली पण करते आणि डोसे पण करते. एका दगडात 2 पक्षी मारते, म्हणजे मी सेपरेट करत नाही बसत. कारण डोसे ही मायरा पण खाते, बाबू पण खातो आणि मी पण खाते. आम्ही तिघं पण खातो. आम्हाला तिघाला आवडतात, पण यांच्या पप्पाला अजिबात आवडत नाहीये. तर मायराचं आवरून दिलं आणि बाबूला म्हटलं की तू मायराला खेळव, तोपर्यंत मग मी बाकीचं काम आवरते. मायरा कशाची तिला मी भात दिला आणि ती एक भात अशी खात बसली होती, म्हणजे मोठ्या माणसांसारखं तिला असं वाटतं की मी खूप मोठी झाली, हाताने खायला पाहिजे. मला असं वाटतं की पटपट तिला मी खाऊ घालावं आणि झोपवावं, म्हणजे मी माझी बाकीची कामं करावी. पण तसं अजिबात नाही. ती खूप टाइमपास करते. एक भाताचा शीत ती खात बसली, तुम्ही पाहू शकता. म्हणजे असं एकदम त्रास अजिबात देत नाही ती, पण सगळ्या काही गोष्टी तिला अशा हाताने आवडतात. अंघोळ पण आपण घालायला गेलो ना, मग येते अंघोळीचा आणि स्वतः पाणी वरते. बाकी सगळ्या गोष्टी स्वतः करायला आवडते. तांदूळ आणि डाळ मी भिजायला घातलं होतं, ते पण म्हटलं लगेचच वाटून घ्यावं आणि मग परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी होती, कारण सगळा व्हिडिओ मला शूट करता येत नाहीये. मायरा छोटी लागल बाबू, मायरा छोटी आहे, तिला बघत हे सगळं करावं लागतं. जेवढं जमलं तेवढं मी दिवसभराचे व्हिडिओ छोटे क्लिप घेत असते आणि ते शूट करून नंतर एडिट करत असते. ही आहे ते मायराला म्हणजे डाळ आणि तांदूळ आहे ते, म्हणजे मायराला अंगणवाडीत जे भेटलेलं असतं ते मी भिजायला घालते आणि त्याचीच मी, म्हणजे तिला तसं नाही खाऊ घालत खिचडी वगैरे, डायरेक्ट इन्स्टंट, म्हणजे काय म्हणते त्याला प्रीमियम भेटतं त्याला, म्हणजे तेल मीठ काही डाळी वगैरे सगळं मिक्स खिचडी असते, घरी आणून फक्त शिजवायचं. पण मी तसं तिला खाऊ नाही घालत. मी अशा प्रकारे खाऊ घालते आणि म्हणजे कसं आम्ही सगळे अशा प्रकारे खातो. हे भिजत घालून मग हे डोसे किंवा इडली करते. तर आदल्या दिवशी मी 1 पाकीट भिजायला घातलं होतं, पण ते थोडंसं जास्तच झालं, म्हणजे 1 किलो पाकीट असतं ते, आणि ते थोडंसं जास्तच झालं. खाणारे तर आम्ही तिघं, पण म्हटलं आता नाश करण्यापेक्षा काही फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि जेवढं आंबट होईल तेवढं त्याची इडली छान होते, म्हणून मी म्हटलं की चला दळून तर ठेवावं. दळायला मला 15 ते 20 मिनिट गेले, कारण छोटं मिक्सरचं भांडं आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं बेटर मी सगळं आहे ते दळून घेते आणि दळून घेतल्यानंतर मला हे फ्रीजमध्ये ठेवायचं होतं. मी लगेच त्याची इडली बनवणार नव्हते. मायरा बघा व्हिडिओ एडिट करताना पण मायरा आधी मध्ये त्रास देते, त्यासाठी तिला बघत ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात. सगळं मी पीठ आहे ते दळून घेतलेलं आहे. मी लगेच इडली करणार नाही, उद्या करणार आहे. लोणचं संपलं होतं, इन्स्टंट लोणचं बनवावं म्हणतात. त्यासाठी शेजारी आंब्याचं झाड आहे, एक कैरी कट केली, कैरी कट करून त्याला तिखट मीठ हळद वगैरे सगळं लावलं. तिखट मीठ हळद वगैरे छान असं लावून किती इन्स्टंट लोणचं छान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे बघताच तोंडाला पाणी सुटेल. आणि कैरी एकदम आंबट नव्हती. हे तर खरं तर आंबट कैरी असल्या तरच छान लागतं, पण आंबट कैरी नव्हती, ही एकदम गोड कैरी होती. त्यासाठी एवढं काही छान नाही लागलं. पण असो, संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये चपाती केली. चपाती आणि आज चिकनचा बेत होता, कारण म्हटलं खूप दिवस झाले चिकन खाल्लं नव्हतं, त्यासाठी चपात्या केल्या आणि छान अशी चिकनची भाजी केली. चिकनच्या भाजीमध्ये मी थोडंसं सुक्कं पण केलं होतं आणि थोडंसं मिठातलं पण काढते आता सध्या अलीकडे, कारण मायरा खाते, म्हणजे खात असली तरी तिला आम्हाला सवय लावायची खायला, तिला सगळं खायला आम्हाला सवय लावायची. त्यासाठी मग मी काढत असते मिठातलं. पातळ भाजी केली, थोडीशी सुक्कं केली, पिवळं काढलं, कांदा चपाती अशी प्लेट तयार केली आणि बाबूच्या पप्पाला खायला दिली. असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून